नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत सेजूळ, सहाय्यक प्राध्यापक, विवेकानंद महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग. मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकासात कृषीची भूमिका व महत्त्व याचा अभ्यास आपण केला होता. तो एक सामान्य अभ्यास आपण केला होता की ज्यामध्ये आर्थिक विकासामध्ये कशा प्रकारे कृषीची भूमिका प्रत्येक देशामध्ये असते त्याचा अभ्यास केला होता. आजच्या पाठामध्ये आपण भारतामध्ये कृषीचं काय महत्त्व आहे त्याबाबत थोडक्यात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ॲग्रिकल्चर सेक्टर इज अ चेंजिंग द सोशो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट ऑफ द पॉप्युलेशन ड्यू टू लिबरलायझेशन अँड ग्लोबलायझेशन. आज जागतिकीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या काळामध्ये कृषी क्षेत्र हे सामाजिक आणि आर्थिक पर्यावरण बदलण्याचं काम, लोकसंख्येचं पर्यावरण बदलण्याचं काम या कृषी विकासामधून साध्य होताना दिसत आहे. आज आपल्याला माहीतच आहे 75% लोक हे आपल्या ग्रामीण भारतामध्ये म्हणजे रुरल एरियामध्ये राहतात आणि ते आत्तापर्यंत जे काही ते अवलंबून आहेत ते कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. अबाउट 43% ऑफ इंडियाज जिओग्राफी इज युज्ड फॉर ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी. आजही भारताचा 43% भूभाग हा शेतीसाठी वापरला गेलेला आहे. ॲग्रिकल्चर कंटिन्यू टू प्ले अ मेजर रोल इन इंडियन इकॉनॉमी. सतत भारताच्या आर्थिक विकासामध्ये कृषी क्षेत्राची भूमिका ही महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येते. तर भारताचं टोटल जिओग्राफी जर पाहिली आपण, भौगोलिकदृष्ट्या भारत 328 मिलियन हेक्टर म्हणजेच 32,000 चौरस किलोमीटरच्या आसपास पसरलेला आहे. नेट एरिया सोन 142 मिलियन हेक्टर्स आहे. तर ग्रॉस क्रॉप्ड एरिया 190.8 मिलियन हेक्टर आहे आणि नेट इरिगेटेड एरिया सिंचित क्षेत्र त्यापैकी 56.9 मिलियन हेक्टर्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आज भारतामधली जी कृषी क्षेत्राची स्थिती आहे ती 51 मेजर क्रॉप्स उत्पादित केले जातात. जे काही प्रमुख 51 पिकं भारतामध्ये घेतली जातात त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, वेगवेगळे असे सर्वच आपल्याला जे दिसतात ते सर्वच. प्रोव्हाइड फूड टू मोर दॅन 1 बिलियन पीपल. म्हणजे जवळपास भारताची जी लोकसंख्या आहे त्या सर्व लोकसंख्येला 120 कोटी लोकसंख्येला आज अन्न पुरवण्याचं काम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून होताना दिसत आहे. तर कॉन्ट्रीब्यूट टू 1/6 ऑफ द एक्सपोर्ट अर्निंग. तर कृषी क्षेत्र, भारताचं कृषी क्षेत्र हे जवळपास 1/6 म्हणजे 1/6 निर्यातीमध्ये 1/6% हे ॲग्रिकल्चर सेक्टरचा वाटा आहे. आजही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जे की 1978ला 81% आसपास लोक हे कृषीशी निगडीत होते. तर मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस 7% मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, 12% सर्व्हिसेसमध्ये. तर ती परिस्थिती आज थोड्या प्रमाणावर बदललेली आपल्याला दिसून येईल. मित्रांनो, आज भारतामध्ये आजही 60% आणि 2014च्या लेटेस्ट आकडेवारीनुसार आणि 2020च्या आकडेवारीनुसार जर पाहायला गेलं तर फक्त 54%च्या आसपास लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. तर 19% मॅन्युफॅक्चरिंग आणि 21% सर्व्हिसेस. म्हणजे उद्योग क्षेत्राचा वाटा हा 19%पर्यंत, तर सर्व्हिस क्षेत्राचा वाटा 21%पर्यंत गेलेला आपल्याला आढळून येईल. म्हणजे याचा अर्थ काय, तर कृषी क्षेत्रामधील जी लोकसंख्या आहे कृषी क्षेत्रावर अवलंबून असणारी ती आता हळूहळू कमी होताना भारतामध्ये दिसत आहे. तर हे आपल्याला दिसेल. तर यानंतर ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. ॲग्रिकल्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन फॉर मोस्ट ऑफ द इंडियन फॅमिलीज. मित्रांनो, कृषी क्षेत्र हे भारतीय इकॉनॉमीसाठी एक महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि ते आजही मोठ्या प्रमाणात
उद्योगाचं साधन किंवा त्यांच्या पोटापाण्याचं साधन हे खूप साऱ्या भारतीय कुटुंबाचं पोटापाण्याचं साधन आजही आहे. इन इंडिया ॲग्रिकल्चर कॉन्ट्रिब्यूट्स अबाउट 16% ऑफ टोटल GDP अँड 10% ऑफ टोटल एक्सपोर्ट. मित्रांनो, आजही कृषी क्षेत्र हे भारताच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 16%च्या आसपास, आता नवीन आकडेवारीनुसार याचा काही प्रमाणात कमी झाला आहे, 14% गेला आहे, तर 10% टोटल एक्सपोर्ट, 10% टोटल एक्सपोर्ट म्हणजे 10% निर्यातीमध्ये 10% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. दॅट्स रिझन इंडिया सेक्युर्ड सेकंड पोझिशन वर्ल्ड वाईड इन टर्म्स ऑफ फर्म आउटपुट. अबाउट 75% पीपल आर लिव्हिंग इन रुरल एरिया अँड आर स्टील डिपेंडंट ऑन ॲग्रिकल्चर. अबाउट 43% ऑफ इंडिया जिओग्राफिकल एरिया इज यूज्ड फॉर ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी. मित्रांनो, याच कारणामुळे भारताची जी पोझिशन म्हणजे स्थान आहे ते दुसऱ्या नंबरला भारत जगामध्ये कृषी उत्पन्नाच्या बाबतीत दिसून येतो. चायना मोस्टली खूप मोठी लोकसंख्या असल्यामुळे चायना फर्स्ट आहे. 75% लोकही आजही ग्रामीण भागामध्ये राहत आहेत आणि ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेले आपल्याला दिसत आहेत. त्यामुळेच काय म्हणजे 43% भूभाग हा शेती क्षेत्रासाठी वापरला गेलेला दिसून येतो. रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी. मित्रांनो, आता याच्यावरून आपल्याला कळून येईल की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राची काय भूमिका किंवा महत्त्व आहे. मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा मोठा वाटा, लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइडिंग सेक्टर, खूप मोठ्या प्रमाणात रोजगार देणारं क्षेत्र आहे. कॉन्ट्रीब्युशन टू कॅपिटल फॉर्मेशन, भांडवल निर्माण करण्यासाठी भांडवल संचय करण्यासाठी याचा एक महत्त्वाचा भूमिका राहिलेली आहे कृषी क्षेत्राची. प्रोव्हाइडिंग ऑफ फूड सरप्लसेस टू द एक्सपांडिंग पॉप्युलेशन. आज जे भारताचा लोकसंख्या वाढीचा दर आहे हा आजही 2%च्या पुढे आहे आणि या खूप मोठ्या लोकसंख्येला पोचण्याचं काम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसत आहे. प्रोव्हाइडिंग रॉ मटेरियल टू इंडस्ट्रीज. मित्रांनो, जे काही कच्चा माल इंडस्ट्रीसाठी वापरला जातो आहे आज भारतामध्ये खूप म्हणजे जवळपास महाराष्ट्राचाच जर विचार केला तर आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 ते 12 साखर कारखाने, सूतगिरणी, त्यानंतर लातूरच्या साईडकडे गेलो तर आपण सोया मिल आहेत. अशा प्रकारे प्रत्येक पिकावर रिप्रोसेस करण्यासाठी वेगवेगळे उद्योग आज आपल्याला पाहावयास मिळतील आणि त्यांचा कच्चा माल म्हणून कृषी क्षेत्र ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. इम्पॉर्टन्स इन इंटरनॅशनल ट्रेड आणि 10% निर्यातीमध्ये 10% जो वाटा आहे तो कृषी क्षेत्राचा असल्यामुळे आज आयात निर्यात धोरण किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कृषी क्षेत्राची भूमिका नाकारून आपल्याला चालणार नाही. हे ॲग्रिकल्चर शेअर इन GDP. मित्रांनो, GDPमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा कशा प्रकारे कमी होत गेला आहे. 1950चा विचार केला तर खूप मोठा वाटा कृषी क्षेत्राचा दिसून येत होता, जो आत्ता आपल्याला कमी होताना दिसत आहे. 1990 नंतर मुख्यतः सर्व्हिस आणि इंडस्ट्री सेक्टर हे कृषी क्षेत्राच्या पुढे गेले आणि आजचा 2010च्या आकडेवारीनुसार 14% कृषी क्षेत्राचा वाटा आहे, 27% उद्योग क्षेत्राचा, तर सेवा क्षेत्राचा 59%पर्यंत GDPमध्ये वाटा दिसून येतो. सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. मित्रांनो, इन इंडिया ॲग्रिकल्चर इज द मेन सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. इवन इन 2004-05 more than 56% of total labor force of India engaged in agriculture and depend on it for their livelihood. 1950-51 69.5%. मित्रांनो, 1950-51ला 69.5% लोक हे रोजगारासाठी शेतीवर अवलंबून होते, पण तेच जर 2004-05ची आकडेवारी पाहिली तर ते 56%च्या आसपास होते आणि आजही जवळपास 49%च्या आसपास लोक हे शेतीवर रोजगारासाठी डायरेक्ट इनडायरेक्टली अवलंबून आहेत. इट बिकम्स इव्हिडंट फ्रॉम दिस फॅक्ट दॅट अदर सेक्टर ऑफ द इकॉनॉमी कुड नॉट जनरेट इनफ एम्प्लॉयमेंट फॉर द ग्रोईंग पॉप्युलेशन.
म्हणजे आज जे काही लोकसंख्या वाढीचा दर आहे भारताचा, त्यासाठी इतर क्षेत्रे हे त्यांना रोजगार पुरवण्याचं काम करू शकणार नाहीत, तर ॲग्रिकल्चर सेक्टर ते करताना दिसत आहे भारतामध्ये. प्रोव्हिजन ऑफ फूड ग्रेन्स. ॲग्रिकल्चर इन इंडिया हॅज प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन मीटिंग ऑलमोस्ट द इंटायर फूड नीड्स ऑफ द पीपल. तर आज जी काही मोठी लोकसंख्या आहे त्यांना खाण्यासाठी जे अन्न लागतं आहे ते पुरवण्याचं काम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून भारतामध्ये झालेलं आपल्याला दिसून येईल. तर द प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स इन increased from 51 million ton in 1951 to 208.3 million tons in 2005-6. Country overcome the problems of food grains shortage. The country almost self-sufficient in food grains and no longer depend on import food grains. मित्रांनो, जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेला भारत हा अन्नधान्यासाठी इतर देशावर अवलंबून होता. ती परिस्थिती आज राहिली नाही आणि कृषी क्षेत्राने आपल्या एवढी प्रगती केली आहे की आज आपल्या या वाढत्या लोकसंख्येला जवळपास 120-21 कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरवून आपण जगाची भूक भागवण्यासाठी खूप सारे अन्नधान्य निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहोत. सप्लाय ऑफ रॉ मटेरियल टू इंडस्ट्रीयल सेक्टर. मित्रांनो, ते आपण कापसाचं फोटो घेतला आहे. कॉटन. मित्रांनो, कॉटन मेनी इंडस्ट्रीज लाईक कॉटन इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री, ज्यूट इंडस्ट्री etc. डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर फॉर देअर रॉ मटेरियल रिक्वायरमेंट्स. मोर वर्कर्स एंगेज इन व्हेरियस इंडस्ट्रीज डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर फॉर देअर फूड रिक्वायरमेंट. म्हणजे काय, तर आज कापूस उद्योग असेल, साखर उद्योग असेल, ज्यूट उद्योग असेल इत्यादी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत आणि त्यांना रॉ मटेरियल म्हणून ॲग्रिकल्चर आहे आपली भूमिका व्यवस्थितपणे निभावत असलेलं दिसून येईल. मार्केट फॉर इंडस्ट्रियल प्रॉडक्ट. ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी क्षेत्राचा जर विकास चांगला झाला तरच मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस सेक्टरला काम मिळेल आणि त्या माध्यमातून जे काही ग्रामीण लोकांची खरेदी शक्ती आहे ही वाढण्याचं काम कृषी क्षेत्रातून होईल आणि त्यामुळे इंडस्ट्रियल जे काही उद्योगातून निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा आहेत त्याची मागणी वाढून एक देशाचा विकासात महत्त्वपूर्ण भूमिका कृषी क्षेत्र निभावताना आपल्याला दिसून येत आहे. ग्रीन रिव्होल्यूशन हॅज कन्सिडरली इन्क्रीज्ड द पर्चेसिंग पॉवर ऑफ द लार्ज फार्मर इन रिसेंट इयर्स. हरित क्रांतीच्या माध्यमातून ग्रामीण लोकांची जी काही खरेदी शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न झाले आणि ती निश्चितच वाढली आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था ही ह्या उद्योग आणि सेवा क्षेत्रातून जे काही वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांचा उपभोग घेण्यासाठी हे आज तयार झाले आहेत. त्यामुळे एक अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून भारतामध्ये झालेलं दिसून येईल. अनर फॉरेन एक्सचेंज. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला माहितीच असेल की आपण वेगवेगळ्या वस्तू म्हणजे जवळपास 10% एकूण निर्यातीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा आपल्याला दिसून येईल आणि त्यामध्ये मुख्यतः कृषी वस्तूमध्ये चहा असेल, कापूस असेल, कॉफी असेल, ज्यूट असेल, फळं वेगवेगळ्या प्रकारची फळं असतील, भाजीपाला असेल, स्पाइस मसाले असतील, शुगर असेल, साखर असेल, तेल असतील वेगवेगळ्या इत्यादी आपण एक्सपोर्ट करतो आणि त्या माध्यमातून आपलं जे काही परकीय चलन आहे ते मिळवण्याचा आपल्याला त्या माध्यमातून मदत होते. त्यानंतर हा जो डाटा आहे हा डाटा आपल्याला हे शो करतो आहे की आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट 2008चा डाटा आहे आणि त्या माध्यमातून एक्सपोर्ट इम्पोर्ट आपलं कोणत्या कंट्रीला किती होतं याच्याविषयी ही माहिती आणि कोणत्या प्रकारचं आपण माल एक्सपोर्ट करत होतो याविषयी माहिती आहे. आणि सिग्निफिकन्स फॉर ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट लाईक रोडवेज, रेल्वेज गेट बल्क ऑफ दिअर बिझनेस फ्रॉम द मुवमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटीज अँड रॉ मटेरियल्स. आज आपण पाहताना दिसतो की रेल्वेचे कंटेनर्स किंवा वेगवेगळ्या रोडवेज जे काही ट्रक असतील यांच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर वस्तूंची आणि ते रॉ म्हणजे कच्च्या वस्तू म्हणून किंवा त्या वस्तूंची खाण्यापिण्यासाठीही आपण वाहतूक करत असतो. त्यामुळे त्याच्यामध्येही
कृषी क्षेत्राचा वाटा आज दिसून येत आहे. सोर्स ऑफ रेव्हेन्यू फॉर द गव्हर्नमेंट थ्रू द